तर आता आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मचे एक्झाम्पल घेणार आहोत. तर लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये दोन कंडिशन राहतात. एक तर इनिशियल कंडिशन देईल राहती आणि दुसरी इनिशियल कंडिशन नसती देईल. तर याच्यामध्ये इनिशियल कंडिशन नाही दिली, हा एक्झाम्पल त्याचा. आता इनिशियल कंडिशन जेव्हा नसेल, जेव्हा देईल असेल तेव्हा दोन स्विच राहतात. इथं एक ऑपरेटर दोन राहतात, इथं फक्त एकच स्विच आहे. मग हा इनिशियल कंडिशन नाही बा, असं समजून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, की लॅपलास ट्रान्सफॉर्मला हे जे टाईम डोमेन सर्किट आहे याला फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये कन्वर्ट करावं लागतं. कसं करता, आता इथं रेजिस्टन्स आहे, तर रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूला काही रेजिस्टन्स 18 ओम आहे ना, तर याच्यात फ्रिक्वेन्सी डोमेनला एस डोमेन पण म्हणू शकतो आपण. तर इथं 18ला एस डोमेनमध्ये कन्वर्ट करायच्या वेळेस फक्त काय येईल, 18 येईल, म्हणजे फक्त हा ओम निघून जाईल. त्याच्यानंतर याला एस डोमेनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याचं उत्तर येईल 3s, हे एच पण निघून जाईल. आणि या फॅरेडला म्हणजे कॅपॅसिटरला जर एस डोमेनमध्ये कन्वर्ट करायचं तर याचं 27.s येतं. आणि या सप्लाय व्होल्टेजला पण एस डोमेनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 20.s येतं. हे करावंच लागतं, त्याच्याशिवाय लॅपलास ट्रान्सफॉर्म सोप्या पद्धतीने निघणार नाही. तर त्याच्यानंतर आपण काय करू, ही जेव्हा आपण एस डोमेनमध्ये कन्वर्ट करू तर हे सर्किट आपलं असं होईल. ओके, त्याच्यानंतर आपण त्याला केवेल अप्लाय करू. केवेल अप्लाय केल्यानंतर काय होईल, केवेल म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. तर मग 18 IS म्हणजे इथं समजा पहिले आपला टाईम डोमेनमध्ये IT यायचा, तर त्याच्यामुळं इथं आता एस डोमेनमध्ये IS येतो. ओके, त्याच्यानंतर 3s म्हणजे हा इंडक्टन्स आणि आपलं IS इंटू IS प्लस 27s आपण म्हणजे कॅपॅसिटरचा आणि IS इज इक्वल टू 20s म्हणजे सोर्स. ओके, त्याच्यानंतर आपण IS हा IS आहे आणि IS आहे त्याला कॉमन काढलं, मग उरेल काय 18 प्लस 3s प्लस 27s ब्रॅकेटमध्ये आणि इज इक्वल टू 20s. त्याच्यानंतर IS आता आपण इथं हे जे कॉमन काढलेलं आहे ते त्या साईडला टाकायचं म्हणजे इंटूला. तर मग इंटूला टाकल्यानंतर काय येईल, 18 प्लस 3s प्लस 27s इंटू यस. आता याला यसला हे ब्रॅकेटने इंटू करायचं, काय येईल मग 18s, इथं काही 18ला काही यस नाही म्हणून 18s. त्याच्यानंतर 3s स्क्वेअर एस स्क्वेअर आणि प्लस हा जो यस आहे आणि हा यस कॅन्सल होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर मग आपण काय करू, हे जे इक्वेशन आहे याला 3ने डिवाईड करू, याला पण 3ने, मग काय येईल 6.66 म्हणजे 3ने वेस्टला डिवाईड केलं. त्याच्यानंतर मग यस हा कॅन्सल होईल, 3 6 18 आणि 3 9 27. ओके, त्याच्यानंतर मग आपलं हे जे इक्वेशन आहे याचे रूट्स पाडायचे आपल्या कॅल्शियममधून. तर रूट्स पाडल्यानंतर काय येईल, फक्त -3 येतं म्हणजे यस प्लस 3 स्क्वेअर. ओके, मग आपण याला लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये कन्वर्ट करू, म्हणजे याचं लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊ आपण. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ IS म्हणजे हा. ओके, हा लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतल्यानंतर काय येईल, 6.6ची व्हॅल्यू इथं लिहायची आणि आता मायनस म्हणजे हा -3 आणि टी, हे जे आपलं उत्तर आलं याचं उत्तर आलं म्हणजे हा 6.6 इथं लिहिणार आणि याचे टी लिहिणार म्हणजे टाईम डोमेन काय असेल ते, आणि ई आणि हा -3 म्हणजे हा 3. ओके.